11वीची घोषणा झाल्यापासून एकच प्रश्न प्रत्येक फॅनच्या मनात आहे. अभिजितच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण असणार? केवढा असणार की रेश्मा? जर तुम्हाला वाटत असेल की उत्तर आधीच ठरलं आहे तर थांबा, कारण अधिकृतपणे अजून काहीही जाहीर झालेलं नाहीये. पण आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे आणि काही शक्य तारखांवर चर्चा करणार आहोत. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे. सोशल मीडियावर सध्या दोनच नावांची सर्वाधिक चर्चा सुरू आहे, केवढा आणि रेश्मा. पण 11वीमध्ये अभिजितच्या आयुष्यात नेमकं कोणाचं स्थान महत्त्वाचं असेल? चला पाहूया. तर मित्रांनो, या ठिकाणी मी काही पॉईंट्स मांडतो, त्या पॉईंटनुसार तुम्हाला ते ठरवायचं आहे. रेश्माबद्दल बोलायचं झालं तर जर लेखकांनी तिची मैत्री पुढे नेण्याचा निर्णय घेतला तर अभिजित आणि रेश्मा यांचं नातं पुन्हा एका नव्या टप्प्यावर दिसू शकतं. पण अधिकृत स्टोरी नसल्यामुळे हे निश्चित नाही. आता केवढाबद्दल अनेक चाहत्यांना वाटतं की 11वीमध्ये अभिजित आणि केवढाची स्टोरी अधिक महत्त्वाची ठरू शकते. पण हा केवळ चाहत्यांचा अंदाज आहे. मालिकेच्या अधिकृतपणे कथा समोर आल्यानंतरच याबद्दल खात्री सांगता येईल. किंवा लेखक पूर्णपणे वेगळी ट्विस्टही आणू शकतात. कदाचित सुरुवातीला अभिजितचं लक्ष कॉलेज, मित्र आणि नवीन आयुष्यावर असेल आणि नात्याबद्दलचा ट्रॅक नंतर सुरू होईल. आता तुमच्यासाठी काही प्रश्न. तुमच्या मते 11वीमध्ये अभिजित कोणासोबत जास्त स्क्रीनवर असेल? केवढासोबत की रेश्मासोबत? आणि जर शेवटी एकच जोडी बनली तर तुम्हाला कोणती जोडी पाहायला आवडेल? टीम अभिजित केवढा लाईक करा आणि टीम अभिजित रेश्मा कमेंट्समध्ये रेड हर्ट करा. कमेंटमध्ये फक्त टीम केवढा किंवा टीम रेश्मा एवढं नक्की लिहा. आणि तुमच्या मते लेखकांनी स्टोरी कशी पुढे न्यायला हवी तेही सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि 11वी मालिकेची सर्व अधिकृत अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.